Hello everyone, today we are going to learn standard 7 maths practice set 21. First number question आहे angle ACD is an exterior angle of triangle ABC. हा ABC triangle आहे. ACD हा angle ABC या triangleचा exterior angle दिलेला आहे. exterior angle means जो triangleच्या बाहेर दिलेला आहे ना, हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलच्या बाहेरील अँगल एक्सटेरियर अँगल असतो. म्हणजे ACD हा ABC या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल दिलेला आहे. द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B आर इक्वल. अँगल A अँगल B यांचे मेजर्स इक्वल आहे. ओके. इफ मेजर अँगल ACD इज इक्वल टू 140 डिग्री. ACD 140 डिग्री गिव्हन आहे. Find the measures of the angle A and angle B. ओके. आपल्याला A अँगल आणि B अँगलचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. ओके. सो त्याआधी आपल्याला एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. बघा, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. बघा, रिमोट इंटेरियर अँगल मीन्स काय असतं. फर्स्ट ऑफ ऑल तर जो एक्सटेरियर अँगल आहे ना, आपण ही डायग्राम बघितली आहे क्वेश्चन नंबर फर्स्टची. जो एक्सटेरियर अँगल आहे ACD हा 140 डिग्री दिलेला आहे. तर हा कोणाच्या इक्वल असणार आहे? जे रिमोट इंटेरियर अँगल आहे त्यांच्या ॲडिशनच्या समच्या इक्वल असणार आहे. तर रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय की एक्सटेरियर अँगलच्या जो बाजूचा अँगल आहे ह्याला सोडून या ट्रायंगलमधील जे रिमेनिंग 2 अँगल्स दिसत आहे आपल्याला A आणि B, या अँगल्सला रिमोट इंटेरियर अँगल्स असं आपण म्हणत असतो. ओके. तर या दोन ट्रायंगलच्या ॲडिशनच्या इक्वल हा एक्सटेरियर अँगल असतो. ही प्रॉपर्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. सो गिव्हन इन्फॉर्मेशन राईट करून घेऊ. मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B. मेजर अँगल A आणि मेजर अँगल B हे इक्वल आहे, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. आणि यांना आपण कन्सिडर करणार आहे x डिग्री. ओके. बिकॉज ते फाइंड करायचे आहे. जे फाइंड करायचं आहे ना ते आपण x डिग्री कन्सिडर करत असतो. ठीक आहे. तर आता बाय द प्रॉपर्टीजनुसार मेजर अँगल ACD इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. ओके. ACD हे कोणाच्या इक्वल आहे? मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B यांच्या इक्वल आहे त्याचं मेजरमेंट. सो हे कशानुसार आपण राईट केलं? प्रॉपर्टीजनुसार. तर बाय द प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल या प्रॉपर्टीनुसार आपण हे एक सेंटेन्स इथं राईट केलेलं आहे. अंडरस्टँड. बघा, आता इथे मेजर अँगल ACDचं जे आपल्याला दिलेली आहे डिग्री 140 डिग्री मेजरमेंट इज इक्वल टू अँगल A. मेजर अँगल A हा x डिग्री आणि मेजर अँगल B हा x डिग्री कन्सिडर केलेला आहे. कारण दोन्हीही मेजर अँगल हे इक्वल आहेत. दोन्ही अँगलचे मेजरमेंट इक्वल आहे, त्याला x डिग्री कन्सिडर केलं म्हणून A अँगल x, B अँगल x डिग्री असं आपण घेतलेलं आहे. 140 डिग्री इज इक्वल टू 1x प्लस 1x 2x डिग्री. ओके. हा 2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे ना, तर इथे 140ला डिवायडेशनला येणार. इज इक्वल टू x डिग्री. 2 1 जा 2, 2 7 जा 40 आणि 0 ॲज इट इज 70 डिग्री. x इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. Therefore, measure angle A is equal to 70 degree and measure angle B is equal to 70 degree. बघा, x डिग्री हा 70 डिग्री आलेला आहे ना, तर x हा आपण काय कन्सिडर केला होता? मेजर अँगल A आणि मेजर अँगल B कन्सिडर केला. म्हणजे मेजर अँगल A पण 70 आहे आणि मेजर अँगल B पण 70 आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे. युजिंग द मेजर्स ऑफ द angles given in the figure alongside, find the measures of the remaining 3 angles. इथे ह्या फिगरमध्ये काही अँगल्स दिलेले आहे आपल्याला आणि रिमेनिंग अँगल फाइंड करायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्वेशन करा फिगरचं. या फिगरमध्ये 3 अँगल्स दिलेली आहे. 8y 4y 6y.
आणि रिमेनिंग जे 3 अँगल्स आहे ना, जे मी इथे पेनाने करते बघा, हे रिमेनिंग 3 अँगल्स आपल्याला इथे फाइंड करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात घ्या, इथे कोणाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. EOD, AOB आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणजे 8y, हे 8y अँगल आहे. या अँगलचं मेजरमेंट त्या अँगलचं पण 8y असणार आहे. ओके, नेक्स्ट आता FOE, BOC आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे दोन्ही अँगलचं मेजरमेंट सेम असणार आहे. नेक्स्ट COD, AOF हे दोन्ही अँगल व्हर्टिकली अपोजिट आहे, म्हणजे मेजरमेंट सेम असणार आहे. ओके, हे आपल्याला समजलेलं आहे इथे. आता आपल्याला हे मेजरमेंट आधी फाइंड करून घ्यायचे आहे आणि देन आपण रिमेनिंग अँगलचे मेजरमेंट हे कॉन्ग्रुएंट शो करू शकतो. म्हणजे 8y, 4y, 6y मेजरमेंट दिलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला yची व्हॅल्यू फाइंड करून घ्यावं लागेल आणि देन 8y मध्ये yची व्हॅल्यू पुट करून आपण हे मेजरमेंट फाइंड करू शकतो. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल yची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. तर yची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक लक्षात घ्या, FE ही लाईन लिनियर लाईन आहे असं कन्सिडर करा. आता या लिनियर लाईनच्या बिलो साईडचे जे अँगल आहेत त्या अँगलच्या अकॉर्डिंग आपण yची व्हॅल्यू फाइंड करू. यामध्ये 3 अँगल्स तयार होतात, FOE, EOD आणि DOC हे 3 अँगल्स आहे. सो लिनियर पेअरचे जे अँगल्सची ॲडिशन असते ती 180 डिग्री असते. ओके, सो हे आपण राईट करून घेऊ. आन्सर, मेजर अँगल FOE हा मेजर अँगल फर्स्ट प्लस मेजर अँगल EOD प्लस मेजर अँगल DOC इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे आपण कोणत्या बेसवर राईट केलं, तर आपण एक प्रॉपर्टी यूज केलेली आहे, हे अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, मेजर अँगल FEO किती आहे, 4y प्लस मेजर अँगल EOD बघा, मेजर अँगल EOD आताच आपण बघितलं होतं की EOD AOB हे अपोजिट आहे व्हर्टिकली. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. तर AOB 8y आहे तर EOD 8y असणार आहे. ही व्हॅल्यू पण 8y आहे म्हणून EOD ची व्हॅल्यू आपण 8y पुट करू प्लस मेजर अँगल DOC 6y इज इक्वल टू 180 डिग्री. बघा, 4 + 8 + 6 18y इज इक्वल टू 180 डिग्री. आता yची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, तर इथे y आणि हा 18 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. 180 डिग्री अपॉन 18, 18 × 18 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजे y किती आला, 10. y इज इक्वल टू 10. आता आपण एक प्रॉपर्टी यूज करून पूर्ण ह्या अँगल्सचे मेजरमेंट फाइंड करू शकतो. ती प्रॉपर्टी म्हणजेच काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. तर आता आपण फर्स्ट ऑफ ऑल या 2 अँगलचं मेजरमेंट फाइंड करू. फर्स्ट अँगल, मेजर अँगल EOD इज इक्वल टू मेजर अँगल AOB इज इक्वल टू 8y. बघा, EOD AOB इज द व्हर्टिकली अपोजिट अँगल ना. ओके, सो 8y हा अँगल 8y आहे तर हा पण आपण कन्सिडर 8y केला. तेच आपण इथे राईट करून घेतलं आणि हे आपण का राईट केलं, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता इथे आपण 8y ची व्हॅल्यू पुट करू म्हणजे आपल्याला दोन्ही अँगल मिळून जातील. सो मेजर अँगल EOD इज इक्वल टू मेजर अँगल AOB इज इक्वल टू 8 × 10. y ची व्हॅल्यू पुट केली आपण, इथे 18 मिळाला म्हणजे मेजर अँगल EOD
मेजर अँगल AOB हे 18 आहे. ओके, बघा सेकंड पेअर काय घेतलेली आहे आपण, अँगल FOE अपोजिट अँगल OBC हे व्हर्टिकली अपोजिट आहे. तर हा 4y आहे ना, तर हा पण 4y असणार बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. सो सेकंड पेअर आपण ही घेणार. बघा मेजर अँगल FOE इज इक्वल टू मेजर अँगल OBC इज इक्वल टू 4y बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल. y ची व्हॅल्यू पुट केली 10, 4 × 10 40. सो ह्या दोन्ही अँगलची मेजरमेंट 40 आहे. ओके, आता थर्ड वन अँगल फाइंड करायचा आहे AOF. तर AOF चा अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, तो DOC. DOC 6y दिलेला आहे, तर AOF पण 6yच असणार आहे. ठीक आहे, मेजर अँगल AOF इज इक्वल टू मेजर अँगल BOC इज इक्वल टू 6y आणि हे पण व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, तर 6y आहे, तर y ची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊ यामध्ये. 6 × 10 60. तर मेजर अँगल AOF इज इक्वल टू मेजर अँगल BOC हे किती आहे, 60. तर इथे आपण तिन्ही अँगल फाइंड करून घेतले. देअरफॉर फायनल आन्सर काय येणार आहे, मेजर अँगल AOF इज इक्वल टू मेजर अँगल BOC इज इक्वल टू 60 डिग्री. सेकंड, मेजर अँगल FOE इज इक्वल टू मेजर अँगल BOC किती मिळालेला आहे आपल्याला, 40 डिग्री. ओके, नेक्स्ट मेजर अँगल FOD इज इक्वल टू मेजर अँगल AOB 80 डिग्री. तिन्ही अँगल फाइंड करायचे होते. सो तिन्ही अँगल इथे आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड आहे, इन द आयसोस्केल ट्रायंगल ABC अँगल A अँड अँगल B आर इक्वल. आयसोस्केल ट्रायंगल आहे ABC. आपण इथे ABC हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. त्यामध्ये अँगल A आणि अँगल B, हा A आणि हा B इक्वल दिलेला आहे, म्हणून याला इक्वल साइन आपण शो केलेली आहे. ओके, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ACD हा अँगल ABC या ट्रायंगलचा एक्सटेरियर आहे, म्हणजेच बाहेरचा अँगल आहे. सो हा इथे आपण बाहेर शो केलेला आहे. द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड अँगल ACD आर 3x - 17 डिग्री अँड 8x - 10 डिग्री रिस्पेक्टिवली. म्हणजे ACB हा अँगल, या अँगलचं मेजरमेंट 3x - 70 डिग्री आहे आणि ACD हा अँगल, या अँगलचं मेजरमेंट 8x + 10 डिग्री आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड ACD. आपल्याला हे मेजरमेंट फाइंड करायचे आहे. ओके, इथे 3x + 17 दिलेला आहे ना, सो हे मेजरमेंट डिग्रीमध्ये काय येणार आणि हे पण मेजरमेंट फाइंड करायचं आहे. ऑल्सो फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B. अँगल A आणि अँगल B पण आपल्याला फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे दोन्ही अँगल फाइंड करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. ओके, आणि x ची व्हॅल्यू फाइंड केली तर आपण या मेजरमेंटमध्ये x ची व्हॅल्यू पुट करून अँगल फाइंड करू शकतो. ओके, तर बघा इथे ACB ACD ही अँगल लिनियर पेअर मध्ये आहेत ना, एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे, म्हणजेच लिनियर पेअर मध्ये आहे. तर आपण असं राईट करू शकतो, मेजर अँगल ACB प्लस मेजर अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज हे अँगल आहे अँगल्स ऑफ लिनियर पेअर. ओके,
सो ACB चे आपल्याला काय मेजरमेंट दिलेलं आहे 3x + 17 डिग्री प्लस ACDचं मेजरमेंट आहे 8x + 10 डिग्री इज इक्वल टू 180. ओके, आता आपण हे ब्रॅकेट ओपन करू, म्हणजे 3x + 17 प्लस 8x + 10 इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, सॉरी इथे मी प्लस घेतलं होतं ना, इथे आपल्याला मायनस घ्यायचं आहे, कारण आपल्याला एक्झाम्पलमध्ये मायनस दिलेली आहे 3x - 17, इथे पण 3x - 17 ही इथे आपण ब्रॅकेट ओपन करून घेतलेली आहे. आता यापुढे आता आपल्याला हे 3x आणि 8x यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. इथे 3x प्लस आहे, 8x पण प्लस आहे, 3 + 8 11x. इथे -17 आहे, इथे +10 आहे. मायनस प्लस यांची मायनस होणार आहे, 17 - 10 करावं लागेल. 17 - 10 येणार आहे 7 आणि ग्रेटर डिजिट 17 आहे, तर 17चं साईन इथे मायनस येणार इज इक्वल टू 180. ओके, आता हा 7 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, तर इथे 11x इज इक्वल टू 180 प्लस 7 अपोजिट साईडला शिफ्ट केला ना, म्हणून इथे प्लस आलेला आहे. सो 180 प्लस 7 187 डिग्री येणार आणि इथे 11x. आता 11 इथे मल्टिप्लिकेशनला आहे x सोबत, हा अपोजिट साईडला शिफ्ट केला तर डिवायडेशनला जाणार. इथे x 170/11. इथे आपण डिवायडेशन करून घेऊ. 11 × 1 = 11. सो 18 - 11 इथे येणार 7. 11 × 7 = 77, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 70. ओके, आता x ची व्हॅल्यू पुट करूया आपण या अँगलमध्ये. हे जे आपल्याला 3x - 17 इथे अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, या मेजरमेंटमध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि या मेजरमेंटमध्ये पण पुट करायचं आहे. दोन्हीही अँगलचं मेजरमेंट आपल्याला मिळून जाईल. ओके, देअरफॉर मेजर अँगल ACB इज इक्वल टू 3x - 17 डिग्री. इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. 3 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू 17 - 17. ओके, 17 × 3 = 51 - 17. आता 51 - 17 34 डिग्री. मेजर अँगल ACB इज इक्वल टू 34 डिग्री ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता नेक्स्ट आपल्याला मेजर अँगल ACD इज इक्वल टू 8x + 10 डिग्री. यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची. 8 × 17 + 10 इज इक्वल टू 17 8 = 136 प्लस 10. 136 + 10 146. 146 डिग्री. सो मेजर अँगल ACD इज 146 डिग्री. ओके, इथे आपण अँगल ACB हे मेजरमेंट फाइंड केलेलं आहे, 34 डिग्री मिळालेलं आहे आणि ACD हे मेजरमेंट आपल्याला 146 डिग्री मिळालेलं आहे. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की A अँगल आणि B अँगल पण फाइंड करा. हा A अँगल आणि B अँगल फाइंड करायचा आहे आणि क्वेश्चनमध्ये आणखी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अँगल A आणि अँगल B हा इक्वल आहे. ओके, सो इथे एक ऑब्झर्वेशन करायचं आहे. ACD हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि हे A आणि B हे ट्रायंगलच्या आतमधील अँगल आहे. सो एक्सटेरियर अँगलचे रिमोट अँगल आहेत ना हे. ओके, म्हणजे हे आपण प्रॉपर्टीजनुसार इथे सांगत आहे की एक्सटेरियर अँगलची जी पण काही मेजरमेंट असणार आहे ते रिमोट इंटेरियर अँगलच्या इक्वल असणार आहे. म्हणजे A अँगल आणि B अँगल या दोघांची ॲडिशन एक्सटेरियर अँगलच्या इक्वल असणार आहे. ओके, सो त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण हे अँगल्स पण इथे फाइंड करणार आता. देअरफॉर मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B इज इक्वल टू मेजर अँगल ACD. A आणि B हे इंटेरियर अँगल आहे आणि ACD हे एक्सटेरियर अँगल आहे.
ए आणि बी यांची ॲडिशन या एक्सटेरियर अँगलच्या इक्वल येणार आहे, म्हणून आपण या प्रकारे राईट केलं. आणि याचं रिझन काय आहे की प्रॉपर्टीज ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. ओके, आणि याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करणार. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल यानुसार आपण हे इथे राईट केलेलं आहे. आता मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल बी इज इक्वल टू एक्स डिग्री आपण कन्सिडर करणार आहे, कारण ए आणि बी हे इक्वल आहेत म्हणून. आणि हे इक्वेशन नंबर 2. ओके, बघा इथे मेजर अँगल ए एक्स डिग्री, मेजर अँगल बी एक्स डिग्री, मेजर अँगल ए सी डी 146. इथे आपण 146 फाइंड केलेला आहे मेजर अँगल ए सी डी. ओके, आणि हे इक्वेशन कोणत्या बेसवरती राईट केलं आपण, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2च्या बेसिसवर. ओके, आता इथे आपण एक्स आणि एक्स यांची ॲडिशन केली तर किती येणार आहे, 2x इज इक्वल टू 146 डिग्री. आता हा 2 आहे ना, इथे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केला तर तो डिवायडेशनला जाणार आहे. सो 2 1 जा 2, 2 7 जा 14 आणि 2 3 जा 6, 73. x इज इक्वल टू 73. ओके, एक्स काय कन्सिडर केला होता आपण, एक्स कन्सिडर केला होता आपण अँगल ए अँगल बी इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे 73 डिग्री. तर अँगल ए इज इक्वल टू 73 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 73 डिग्री. आणखी आपण कोणते अँगल फाइंड केलेले आहे, मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू 34 डिग्री. हे फायनल आन्सर राईट करत आहे आपण. आणि मेजर अँगल ए सी डी इज इक्वल टू 146 डिग्री. ओके, हे सर्व आपल्याला अँगल्स फाइंड करायचे सांगितले होते, चारही सर्व आपण अँगल्स फाइंड केलेले आहे. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.